फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आणि आजची रेसिपी आहे टमाटरची चटणी. ती आपण तव्यावरती करून घ्यायची आहे. त्यासाठी लागणारं साहित्य टमाटर, मिरची, सांबार आणि थोडंसं लसण. आता आपल्याला काय करायचं आहे, टमाटरला दोन दोन काप करून तव्यावरती मी जसं तेल टाकून गरम करायला ठेवलं आहे तवा, त्याच्यावरती ते परतवून द्यायचे आणि थोडा वेळ होऊ द्यायचे. अगदी थोड्या वेळ करायचं, फक्त तेलामध्ये आपल्याला फ्राय करायचे आणि त्यानंतर ते ग्राइंड करून काढायचे आहे. हळद आणि मीठ टाकून सर्व करायची आहे. झटपट चटणी 5-10 मिनटामध्ये तयार आहे. चला तर आपण कापूया आता टमाटर आणि मिरची. या पद्धतीने आपल्याला त्यांना फ्राय करून घ्यायचं आहे थोडा वेळ आणि मग यांना सगळ्यांना सांबार टाकून ग्राइंड करून काढून घ्यायचं आहे. झटपट 2 मिनटाची आपली जी भूक राहते ना, आपल्याला काहीतरी चटपट पाहिजे असते, त्यासाठी ही चटणी खूप बेस्ट आहे. ग्राइंड झाल्यावरती आपल्याला याला तडका द्यायची पण आवश्यकता नाही, कारण हे आपण ऑलरेडी तेलामध्ये फ्राय केलं आहे. फक्त त्याच्यामध्ये मीठ घाला आणि रेडी टू सर्व. या पद्धतीने आपले बघा मिरची झालेली आहे, लसूण झालेले आहे, याची स्किन निघून राहिलेली आहे. ते हे झालेलेच आहेत. आपल्याला खूप नाही शिजवायचे आहे, अदरवाईज ते आपल्याला अगदी शिजलेले वाटतील. थोडे अदर कच्चेच ठेवायचे आहे, म्हणजे झाल्यासारखेच आहे. आता यांना आपल्याला पॅनमध्ये काढून घ्यायचं आहे, क्रश करून घ्यायचं आहे आणि मग हे रेडी आहे. हे टमाटर प्युरी करून काढून घेतलेले आहे मिक्सरच्या जारमधनं आणि याचा खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे. थंड झाले होते ते ऑलरेडी. थंड करूनच काढाल, अदरवाईज पॅन पूर्ण उडून जाईल. ते सगळं थंड होऊ जाईल, ते सगळं मटेरियल. आफ्टर दॅट याला असं पॅनमध्ये क्रश करून काढायचं आहे आणि हे रेडी टू ईट आहे. यामध्ये फक्त मीठ घातलेलं आहे आपण ऑलरेडी. हे तेलामध्ये फ्राय होते, त्यामुळे याच्यामध्ये एक्स्ट्रा तडका द्यायची गरज नाही. पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही देऊ शकता, पण आय थिंक इट इज डन. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आणि आजची रेसिपी आहे टमाटरची चटणी. ती आपण तव्यावरती करून घ्यायची आहे. त्यासाठी लागणारं साहित्य टमाटर, मिरची, सांबार आणि थोडंसं लसण. या पद्धतीने आपल्याला त्यांना फ्राय करून घ्यायचं आहे थोडा वेळ आणि मग यांना सगळ्यांना सांबार टाकून ग्राइंड करून काढून घ्यायचं आहे. झटपट 2 मिनटाची आपली जी भूक राहते ना, आपल्याला काहीतरी चटपट पाहिजे असते. त्या पद्धतीने आपले बघा मिरची झालेली आहे, लसूण झालेले आहे, याची स्किन निघून राहिलेली आहे. ते हे झालेलेच आहेत. आपल्याला खूप नाही शिजवायचे आहे, अदरवाईज ते आपल्याला अगदी शिजलेले. हे टमाटर प्युरी करून काढून घेतलेले आहे मिक्सरच्या जारमधनं आणि याचा खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे. थंड झाले होते ते ऑलरेडी. थंड करूनच काढाल, अदरवाईज पॅन पूर्ण उडून जाईल ते सगळं.